या ठिकाणी सकाळी आमच्या गावात माननीय श्री शरद पवार येऊन गेले असता त्यांनी गावकऱ्यांशी आणि आमच्या संतोषदादांच्या आणि आमच्या संपूर्ण देशमुख कुटुंबियाशी आणि तसेच मसाजोग गावाशी बराचसा वेळ असा संवाद साधला, आमच्या अडीअडचणी जाणून घेतल्या। त्याच्यानंतर त्यांनी आमच्या ताईच्या शिक्षणाची ग्वाही दिली की विद्याप्रतिष्ठान बारामती येथून त्याचं संपूर्ण शिक्षण आम्ही मोफत करू, ही त्यांनी ग्वाही दिली। त्याबद्दल शरद साहेबांचे मनापासून खूप आभार। पण तसेच महाराष्ट्राचे दादा अजितदादा यांच्याकडनं आमची प्रचंड अशी अपेक्षा होती की ते आमचं ऐकून घेतील, आमच्यासाठी न्याय करतील। आम्हाला कोणत्याही प्रकारचं राजकारण हे करायचं नाही आहे, आम्हाला फक्त आमच्या संतोषदादाला न्याय मिळवून द्यायचा आहे। याच्यामागे ज्यांचे कोणाचे काळे हात आहेत, ज्यांची कोणाची वाईट प्रवृत्ती आहे, आज बीडसारख्या आमच्या शहरात जिल्ह्यात अशा घटना होत आहेत, ह्या खरंच लाजिरवाणी आहेत। गुंडगिरी आणि राजकीय नेते यात एवढे हस्तक्षेप करतील, तसेच पोलीस या गोष्टीला एवढे संगनमत असतील अशी आम्ही कल्पनाही केली नव्हती। आमची एवढीच मागणी आहे की अजितदादांना माननीय सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना की ही केस फास्ट ट्रॅकवर चालावी आणि आज 13वा आहे आमच्या संतोषदादाचा। येत्या कमीत कमी वेळात आम्हाला या केसचा रिझल्ट मिळावा ही संपूर्ण ग्रामस्थांची आणि आमच्या देशमुख परिवारांची इच्छा आहे। त्यांनी आता आश्वासन देऊन गेलेलं आहे, सगळ्या गोष्टी आश्वासन दिलं आहे, 100% मान्य आहे। पण ग्रामस्थ, मी ॲज अ भाऊ, माझी 2 गोष्टी त्यांनी ऐकून घेणं ही पूर्ण आमच्या ग्रामस्थांची इच्छा होती। दादांनी फक्त आणि फक्त धावती भेट घेतलेली आहे। या ठिकाणी आमच्या पीडित कुटुंब म्हणजे आमच्या धनंजय दादाचं त्यांना म्हणणं ऐकून घेतलं, स्वतःचं मनोगत व्यक्त केलं। म्हणजे आमच्या गावकरी बंधू भगिनींचं म्हणणं आहे ते या ठिकाणी कुठंच ऐकून न घेतलं गेलेलं आहे। याचमुळे हा ग्रामस्थांचा आक्रोश या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। पण मला 100% खात्री आहे राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री ही केस, हा न्याय, आमचा न्याय नवाडा फास्ट ट्रॅक कोर्टवर घेतील।